महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल अशा प्रकारचं कुठलं काम केलं? रवींद्र चव्हाण येतील जातील, विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. तो त्यांचा मांडलिकच झालाय निवडणूक आयोग. सत्ता जो मिळवून देईल त्याचे विचार घेऊन पुढे जायचं. सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे. हिंदू मुस्लिम करते राहो, मंदिर मस्जिद करते राहो. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केलं की विलासराव देशमुख यांचं लातूरमधलं आम्ही नाव मिटवून टाकलं. मला वाटतं रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, काढली तर खूप वेगळी होईल. परंतु एका सुसंस्कृत महाराष्ट्राला विलासरावांच्या रूपाने एक असा नेता होता की ज्यांनी कधी रिव्हेंज पॉलिटिक्स केली नाही, ज्यांनी कधी महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल अशा प्रकारचं कुठलं काम केलं नाही. त्यांना राजीनामा केवळ एवढ्यासाठी द्यावा लागला होता की 26/11च्या इन्सिडेंट नंतर जे काही घटना झाली त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि कशाच्या भरोशावर विलासरावांचं नाव मिटवणं? अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकात नाही असं मी मानतो. विषय असा आहे, हे संधी साधू लोक आहेत सत्तेसाठी. यांना सत्ता महत्वाची आहे. सत्तेसाठी हे कोणालाही मिटवतील. उद्या मोहन भागवतांनाही मिटवतील सत्तेसाठी. गोळवळकर गुरुजींचे विचार मिटवतील. यांना सत्ता जो मिळवून देईल त्याचे विचार घेऊन पुढे जायचं. इतिहासच तो आहे, यांची हिस्ट्रीच ती आहे. त्यामुळे अशा कोणी प्रदेशाध्यक्ष आले आणि बोलून गेलेत आणि नाव मिटेल, हे यांनी स्वप्न पाहू नये आणि स्वप्नात राहू नये असा आमचा त्यांना इशारा आहे. पालिका निवडणुका लागल्या पण आरक्षण सोडत निघाले नाही. पालिका निवडणुका लागल्या पण नाही, निवडणुका लागल्या, आरक्षण काढण्याची गरज होती, पण यांचं आता हे सोयीप्रमाणे चाललंय. निवडणूक आयोगाने हे तो त्यांचा मांडलिकच झालाय. निवडणूक आयोग मांडलिक म्हणण्यापेक्षा नौकर आहे त्यांच्या घरातला. त्यामुळे हे सगळ्या आरक्षण काढत असताना निवडणूक आयोगाने याचं सुद्धा आरक्षण सरकारने काढण्याची आवश्यकता होती. तशा सूचना निवडणूक आयोगाने देण्याची गरज होती, पण ते होताना दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ त्यांना पुढच्या महापौर नेमत असताना आपल्या सोयीनं आरक्षण काढून ती व्यवस्था निर्माण करायचं आहे, अशी एकूण परिस्थिती आहे. मराठवाड़ा में भाजपा मूलभूत समस्याओं से भटकाने के लिए इस तरह से मुद्दे विचार कर रही है, ऐसा वक्तव्य नहीं. उनको तो कोई मुद्दा है ही नहीं. उनका चुनाव 2-3 मुद्दों पर ही होता है हमेशा कि पोलराइजेशन करो वोटों का. हिंदू मुस्लिम करते रहो, मंदिर मस्जिद करते रहो. अब यही चुनाव स्थानिक चुनाव है, निकाय का चुनाव है. वहां पे स्थानिक मुद्दों को लेकर बात होनी चाहिए. और वहां पे इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे खड़ा किया. नागपुर शहर में इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे खड़ा किया गया. अंडरग्राउंड ड्रेनेज किया गया. वो हाउस टू हाउस जोड़ने का काम था, वो अभी तक नहीं हुआ. मतलब वो इंफ्रास्ट्रक्चर का उपयोग क्या हुआ? पैसा कमाया, पैसे से पैसा लगाया, पैसा कमाया, परसेंटेज ले लिए और 2-2 हजार करोड़ के काम वहां पे हुए. अभी जब वो ड्रेनेज से पानी जाएगा, गंदा पानी जाएगा या तो वहां पे अगर उसको हाउस को जोड़ेंगे नहीं, डोर टू डोर जोड़ेंगे तो उसका उपयोग नहीं है. मुद्दा यही है कि विकास के मुद्दा लेकर वो बात नहीं करना चाहते, क्योंकि विकास के मुद्दे ये केवल घोषणा करना चाहते. लोगों को लुभाना अच्छी तरह जानते हैं वो, और गुमराह करना जानते हैं, जुमला लोगों को देना जानते हैं. तो ये इस तरह की बातें लाकर चुनाव का चुनाव का मुद्दों को भटकाने का काम ये इस तरह की भाषा करके वो कर रहे हैं. लोकनायक न्यूज